नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील बलोतेचा मळा भागातील गणेश नगर येथे श्री शिवपुराण कथा सुरू असून रोज ही कथा दुपारी 2 ते 5 या वेळेत होत असून शिवकथाकार हरिभक्तपरायण अरुण महाराज शिनगारे बर्दापूरकर यांच्या सुंदर वाणीतून ही कथा होत असल्याने भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. यावेळी भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. अखंड हरिनाम सप्त्याचं गेल्या वर्षापासून आम्ही महिला मंडळाने सादरीकरण केलेलं आहे. तरी असंच अखंड हरिनाम सप्ताह आम्ही चालू ठेवणार आहेत आणि छान प्रतिसाद भेटत. अरुण महाराज शिंगारे यांची कथा खूप छान होत आहे. मग शिव महाराज पुराण कथा खूप छान होत आहे. तरी सगळ्या आंबेजोगाईकर महिला मंडळाने याचा लाभ घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे. गणेश नगर बलुतेचा मळा येथील महिलांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले असून शिव महापुराण कथेबरोबर कीर्तन सोहळाही होत आहे. त्याचबरोबर रोज सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 5 श्री शिवपुराण कथा, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 9 जागर व 9 ते 11 कीर्तन होत आहेत. अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले आहे. आम्ही गेल्या वर्षीपासून महादेव प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. त्यानिमित्त आम्ही शिवपुराण कथा गेल्या वर्षी पण ठेवलेली होती आणि यावर्षी पण गेल्या वर्षी परमेश्वर कुरे महाराज माजलगाव यांची ठेवलेली होती आणि यावर्षी आम्ही सर्व महिला मिळून हा सप्ताह करत आहे. शिवपुराण महाकथेचं आयोजन आम्ही सर्व महिलांनी मिळूनच केलेलं आहे. त्यामध्ये श्री अरुण महाराज शिनगारे यांची शिवपुराण कथा ठेवलेली आहे. त्यानिमित्ताने सर्व अंबेजोगाईतील महिलांनी पूर्ण प्रतिसाद दिलेला आहे आम्हाला. त्यानिमित्त ही शिवकथा होत विशेष म्हणजे महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने या सप्ताहामध्ये शिव महापुराण कथेला मोठे महत्त्व आले आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच झालेल्या कथेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर यावर्षीही अतिशय सुंदर नियोजन केले असल्याचे हरिभक्तपरायण अरुण महाराज शिनगारे यांनी बोलताना सांगितले. कृष्ण हरी. खरं म्हणजे आज एवढा आनंद झाला मला की ऐतिहासिक शहर असणारं आमचं अंबानगरी शहर आज या विश्वामध्ये जगामध्ये शिवाचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या शिवजीच्या शहरामध्ये आज माझी शिवमहापुराण कथा मी हरिभक्तपरायण अरुण महाराज शिनगारे हे महिलांच्या माध्यमातून, खरं तर आज महिला कशातच कमी नाही आहेत हे आज अंबानगरीच्या महिलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि विशेषत्वानं खरंच शिवतत्व काय आहे, कसं असतं आणि त्याचा आनंद कसा घ्यावा, शिवतत्व आत्मसात कसं करावं हे अंबानगरीतील गणेश नगरातील महिलांकडून शिकावं इतका आनंद वाटतोय. मी आतापर्यंत बऱ्याच कथा केल्या परंतु अंबानगरी जेवढा आनंद येतोय असा आणखीन आनंद कुठंही आलेला नाही. एवढा सुंदर आनंद आणि खरं शिवाचं दर्शन जर होत असेल कुठं तर या शिवमय असणाऱ्या या अंबानगरीमध्ये माझ्या योगेश्वरी मातेच्या चरणाशी मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं. खरं म्हणजे विशेषत्वानं बर्दापूर गावची नाळ या अंबाजोगाई शहराशी जुळलेली आहे. शिव महापुराण कथेमध्ये महत्त्वाचे आकर्षण ठरले ते म्हणजे शिवपार्वतीचा आकर्षक विवाह सोहळा. या सोहळ्याला नंदीबरोबर राक्षस त्याचबरोबर भाविक भक्तांची मोठी उपस्थिती होती. तसेच बाहेर गावाहून आलेले भक्त बालासाहेब गव्हाणे यांनीही आनंद व्यक्त केला आहे. मी बाबासाहेब गोपीनाथ गव्हाणे, परळी तालुका कोळगाव हुडा इथून आलेलो आहे ह्या सप्ताहासाठी. तर मी गेल्या वर्षी ह्या इथल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होतो. त्यांचा आनंद, त्यांचा एक महिमा की माझ्या सप्त्याच्या महिलाच्या माध्यमातून जे सप्ते पाहिले ते सप्ताहापैकी एक अंबाजोगाईचा सप्ताह म्हणून मी गेल्या वर्षी पाहिला. म्हणून त्या निमित्तानं इथं आनंद घेण्यासाठी मी ह्याही वर्षी उपस्थित आहे. तर खरोखरच ह्या महिलाला मान्यता द्यावी की खरोखर सप्त्याचा उत्सव काय असतंय ते इथल्या अंबाजोगाईच्या महिला पण पाहावा असं एक माझं मत आहे. या शिव महापुराण कथेला मोठी गर्दी होत असून महिला भक्तांची मोठी संख्या वाढली आहे. यावेळी प्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच महिला भक्तांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी दिल्या आहेत. माझे नाव मंगलश्री तटाक. या अंबानगरीमध्ये भव्य दिव्य सोहळा संपन्न होत आहे. सर्व महिला आणि ह्या सगळ्यांनी मिळून खूप आम्हाला सहकार्य केलं
आणि महाराजांनी पण कथा खूप छान सांगितली. त्याबद्दल सर्वांचे मनोगत भरपूर केले. त्यामुळे सर्वांनी प्रतिसाद दिला आणि आम्ही असेच पुढे जाऊत आणि परत पुढच्या वर्षी महाराजांना निमंत्रण देऊत हीच आमची प्रार्थना आहे. धन्यवाद. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपासून शिव महापुराण कथा घेण्यात येत असून यावर्षी कथेचे दुसरे वर्ष आहे. हरिभक्तपरायण अरुण महाराज शिनगारे यांच्या सुंदर वाणीतून ही कथा होत असल्याने भाविक भक्त याचा लाभ घेत आहेत. हॅलो, मी सुनीता राऊत बोलते. हे बलुतीचा मळा गणेशनगर अंबाजोगाई. तर बलुतीच्या मळ्यात महादेवाची स्थापना झाली. त्याच्यानंतर मग आम्ही शिवकथा सुरू केली. आता ही शिवकथेचं दुसरं वर्ष आहे आणि खूप आनंदाने आणि अगदी उत्सवाने आम्ही साजरी करतो. सगळ्या महिला मंडळ, बलुतीच्या मळ्यातल्या पूर्ण महिला मंडळ अतिशय उत्सवानं आम्ही पार पाडतो. आणि ह्या अरुण महाराजांनी पण खूप छान कथा केली. या महापुराण कथेमध्ये लहान मुलांचाही सहभाग आहे. लहान मुलंही आनंदाने सहभागी होऊन कथेबद्दलही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. माझे नाव देवान दत्तात्रय लाखे. महाराजांनी कटाले वाढ केली. बलदापूरकर त्या महाराजांनी कथा केली आणि गणेशनगरात येऊन मस्त कथा केली. अतिशय सुंदर नियोजन केले असल्याने महिला भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलाही याचा लाभ घेत आहेत. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.